हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खरंच मनापासून खूप खूप थँक्यू. आणि आता ना सकाळच्या 7 वाजलेले आहेत आणि मला ना सगळी कामं आवरायची आहेत. आणि माझं तर ना डेली रुटीनचा ब्लॉग आहे. तरी पण ना मी जे काही घरात माझे रोजचे दैनंदिन जीवनामध्ये जे काही घडतं ना तेच तुमच्याशी मी शेअर करते. आणि इथे बघा छान असे ना माझं उंबरट्याचं हळदीचं लेपन करून झालेलं आहे. आणि आता ना नवरात्रीचे 9 दिवस कसे संपत आले ना हे समजलं सुद्धा नाही बरं का. आणि तुम्ही पाहू शकता छान अशी ना इथे मी उंबरट्याचं हळदीचं लेपन केलं. आणि शौर्यासाठी आणि बाबांसाठी ना इथे मी मक्याची कणसं उकडायला घातलेली आहेत. आणि खूप छान लागतात बरं का. त्यांनीच दोघं खाणार आहेत. आमचा सर्वांचाच उपवास आहे. आणि इथे मी चहा बनवला. आणि इथे मी वरीचं भात बनवलं घेतलेलं आहे. कारण आज खूप सारे पदार्थ मी तुमच्याशी शेअर करणार आहे की उपवासाचे म्हणा भाकरी वरीचं भात शाबू वगैरे जे काही ते आहे ना मी तुमच्याशी ते शेअर करणार आहे. तर इथे ना मी वरी धुवून घेतलेली आहे. आणि इथे ना मी कढईमध्ये पाणी ओतून घेतलं आणि 1 चमचा तूप घातलेलं आहे कढईमध्ये. आणि थोडंसं मीठ घातलं. आणि त्या तुपामुळे ना खूप छान असं ना मोकळा असं ना आपलं भात शिजतो. आणि तेव्हा तुम्ही पाहू शकता छान असे ना आपल्या या पाण्याला उकळी आलेली आहे. आणि दुसऱ्या शेगडीवरती दूध पण तापवायला ठेवलेलं आहे. आणि ते ना छान अशी ना बटाट्याची आमटी बनवलेली आहे. आणि इथे ना भात पण बनवलेला आहे. आणि इथे शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे बाबांसाठी आणि शौर्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता छान इथे ना मी वरी धुवून घेतली. आणि इथे बघा छान अशा ना कढईमध्ये शिजायला घातलेले आहे. आणि वरती ना एक प्लेट झाकून घ्यायचं. आणि खूप छान असं ना आजी सुटसुटीत असं ना आपले वरीचा भात होतो. आणि नंतर ना इथे मी आणखीन थोडी बटाट्याची आमटी बनवली. आणि आता चला आम्ही सर्वजण ना फराळ करतो. आणि ते आहो पण आलेले आहेत. दररोजवर म्हणजे काही ना काही वेगळंच खावंसं वाटतं. आणि सोलापूरला गेलते आहो. आणि येताना बघा एवढा बाजार आणलेला आहे. रताळे आणलेले आहेत. 100 रुपयाला 2 किलो रताळे भेटलेले आहेत म्हणे. आणि शेंगदाणे भुईमुगाच्या शेंगा आणि ते 100 रुपयाला 1.5 किलो. आणि हे आहे आपलं शाबू चिवडा आणि वेपर्स वगैरे जे काही आहेत ना ते सर्व आणलेले आहेत. आणि हे आहे खजूरचं पॉकेट. आणि हे तुमच्याशी शेअर करायचं राहिलं होतं. आणि शेंगा ना भुईमुगाच्या खूप छान आणि खूप असे मोठे शेंगा होते बरं का. म्हणून नाहोनी ना बघा इथे ना असे 1.5 किलो भुईमुगाच्या शेंगा आणि 2 किलो रताळं. 100 रुपयाला 2 किलो रताळं आणि 100 रुपयाला 1.5 किलो भुईमुगाच्या शेंगा भेटलेल्या आहेत. आणि आता चला मी शेंगा पण भाजून घेते भुईमुगाच्या. आणि खरंच घरात ना सर्वांना आवडतात भुईमुगाच्या शेंगा. आणि हे आहे शाबूचा चिवडा. काही भागामध्ये लालेन चिवडासुद्धा म्हणतात त्याला, काही त्या भागानुसार. आणि जोग्याला पण ना दिवसभर बायका येतात. आणि 9 दिवस नवरात्रीचे उपवास असताना कसे निघून गेले समजलंच नाही. आणि ते बघा भरपूर सारे असे ना भुईमुगाच्या शेंगा आहेत. आणि अजून मला बाकीचं शाबू वगैरे बनवायचं आहे. पहिल्यांदा थोडंसं रताळ वगैरे धुवून घेते. आणि तुम्ही पाहू शकता इथे मी ना रताळ धुवून घेते. आणि वरून थोडंसं वेगळंच दिसत असेल पण आतून ना खूप छान असे ना रताळे आहेत. आणि याचे म्हणजे आपण दुधाबरोबर आणि वरून थोडंसं गूळ किंवा साखर ना मिक्स करून पण खाऊ शकतो. आणि खरंच मला तरी फार आवडतात बरं का रताळं. आणि तेवढ्यात ना दादा आलता. आणि दादा आल्यानंतर मी दादाशी थोडंसं गप्पा वगैरे मारल्या. आणि आईने ना फराळाचं देऊन पाठवलेलं आहे माझ्यासाठी. कारण माझं पण ना 9 दिवसाचं नवरात्रीचा उपवास असतो. आणि ते शौर्य स्कूलमधून आला. आणि शौर्याच्या आणि म्हणजे भावाचे म्हणजे त्यांच्या मामाच्या ना काही गप्पा टप्पा चालल्या होत्या शौर्य आणि दादाचं. आणि दादा पण किती 15-20 मिनटं बसला कारण सगळ्यांकडे जायचं होतं ना. इथे कसं भरपूर पाहुणे आहे या गावातच माझ्याच इथं. म्हणजे माझ्या माहेरकडचे 4-5 जण बहिणी आत्या वगैरे खूप जण आहे. म्हणून दादा एक थोडाच वेळ बसला इथे. आणि त्या आईने ना फराळाचं देऊन पाठवलं होतं. ब्लाऊज पीस आणि शाबू भगर काय काय असते ना ते सर्व. आणि हे ना माहेरमध्ये म्हणजे कारखान्याचं साखर भेटतं. आईने असे जास्त दिलं तर 1-2 शेर असं ना साखर देऊन पाठवली होती. आणि खजूरचं पॉकेट आणि असं सर्व ना जे काही फराळाचं द्यायचं असताना ते सर्व आईनं दिलतं बरं का. आणि दादा काही चहा पित नाही म्हणून दादांना ना थोडंसं ब्रेकफास्ट केलं म्हणजे नाश्ता वगैरे बनवून दिलं. तेवढं नाश्ता खाल्लेत. आणि 15-20 मिनटं बसले दादा. आणि ते दादा निघालेला आहे. आम्ही इथे ना सर्वजण उभारलेलं दादा आता निघालं आहे आत्यांच्या घरी. मग तिकडून तसंच ना
मग गावी जाणार आहे, कारण पावसा पाण्याचं वातावरण असल्यामुळे. आणि ऊन तर आहे, पण काय सांगता येणार नाही पाऊस कधी येतो की काय. 8-10 दिवस झाले भरपूर इकडे सोलापूरला भरपूर पाऊस आहे. आणि दादा गेल्यानंतर ना अर्धा तासाने पाऊस पडला इथे. तुम्ही पाहू शकताय बरं का, खूप मोठा असा पाऊस आहे. आणि इथे ना आमच्या इकडे तरी ना सोलापूर ते बिजापूर हायवे रोडना बंद आहे रोड. आणि तिथे एक सीना नदी, भीमा नदीला महापूर आल्यामुळे ना सगळीकडचे रोड बंद झाले. दादा ना दुसऱ्या रस्त्याने गेला, पण दादा गेल्यानंतर पाऊस आला. दादा असताना काही पाऊस आला नाही, ते एक बरं झालं. दादा काही पावसात सापडला नाहीये. आणि नंतर ना इथे आमची फराळाची तयारी चाललेली आहे. आई ना इथे उपवासाची भगरीची भाकरी बनवायला घेतलेले आहेत, कारण आपल्याच घरी आटा चक्की आहे ना. मग 2 किलो भगर वगैरे दळली होती भाकरी बनवण्यासाठी. आणि आई म्हटलं की मी भाकरी बनवते, तू काही भाजी वगैरे बनवायची असेल ते बनव. म्हणून आईने बघा इथं खूप छान अशा ना पातळ अशा ना भगरीच्या भाकऱ्या बनवलेल्या आहेत. आणि याच्याबरोबर बटाट्याची आमटी किंवा भेंडीची भाजी वगैरे आपण खाऊ शकतो. आणि किती छान आणि अशी पांढरा शुभ्र भाकरी झालेल्या आहेत बघा, तुम्ही पाहू शकताय. आईने नाही तर 7-8 भाकरी बनवले, कारण सर्वांना 2-2 असे ह्या हिशोबाने भाकरी बनवली, कारण गरम गरमच हे भाकरी छान लागतात बरं का. वरीच्या भाकरी किंवा भगरीच्या भाकरी म्हणू शकता तुम्ही. आणि नंतर ना मी ते भेंडी वगैरे सर्व चिरून घेतली आणि भेंडीची भाजी पण बनवायला घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये काय लसूण वगैरे टाकणार नाही मी, फक्त भेंडी तेलामध्ये थोडंसं भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये मिरचीची पेस्ट आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून ना मी ते भेंडीची भाजी बनवली. आणि नंतर ना शाबू पण बनवलेला आहे. इथं तेल गरम झाल्यानंतर ना मिरची टाकून घेतली आणि नंतर ना 2 बटाट्याचे असे छोटे छोटे असे तुकडे करून तेलामध्ये तळून घेतले. आणि अशा प्रकारे केलं ना खरंच खूप छान आपला शाबू तयार होतो बरं का. आणि मी आज ना तुमच्याशी खूप सारे उपवासाचे पदार्थ शेअर केलेले आहेत. आणि इथे बघा मी नंतर ना चवीपुरतं मीठ आणि शाबू आणि शेंगदाण्याचा कूट टाकून परतून घेतला. आणि नंतर ना उपवासाचे बटाट्याचे भजे बनवायला घेतलेले आहेत. इथे मी 4-5 ना बटाटे घेतले. 4-5 बटाटे घेतल्यानंतर वरची साल काढून घ्यायची आपण. आणि नंतर ना ते बटाट्यावरच्या साल काढून आम्ही 4ही बटाटे किसून घेतले. कच्चेच आहेत बरं का, शिजवलेले नाहीत, काय नाही आहे. छान असं ना ते 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं बटाट्याचं किस. आणि तुम्ही पाहू शकता बरं का, मी ते ना 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि बटाट्याच्या किसमध्ये ना आपलं भगरीचं पीठ घ्यायचं आणि 1-2-3 चमचे त्याच्यामध्येच ना शाबूचं पीठ वगैरे ॲड आहे. मग मी ते ना मिरचीची पेस्ट बनवली होती. खूप मिरच्या तिखट आहेत म्हणून मी ते 2च चमचे मी ॲड केलेलं आहे भजे बनवण्यासाठी. आणि खूप छान होतात बरं का असे भजे. आणि थोडंसं मी शेंगदाण्याचा कूट पण ॲड केला. माझ्याकडे जाडसर असा शेंगदाण्याचा कूट नव्हता, बारीकच होता, म्हणून मी तेच वापरलं आहे. तुमच्याकडे जर थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट असेल तर ते नक्की वापरा. आणि इथे मी चवीपुरतं मीठ वापरलं. याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. आणि खूप छान इथे ना याच्यामध्येच या किसामध्ये बटाट्याच्या किसामध्येच ना आपण मळून घ्यायचं हे पीठ, भाज्याचं पीठ. आणि खूप छान आणि अगदी सरळ अशी साधी सोपी रेसिपी आहे बरं का. आणि नंतर मी ते ना तेलामध्ये थोडे असे म्हणजे असं गोल उंडा करायचा नाही, आपल्या हाताला जसं येतं ना तसं हे भजे सोडायचे. आणि खूप छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत हे उपवासाचे बटाट्याचे भजे होतात बरं का. आणि मिरचीच्या पेस्टमुळे त्यांना एकदम जबरदस्त लागते. काही भागामध्ये जिरं आणि कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही वापरू शकता, पण आमच्या इथे ना जिरं आणि कोथिंबीर कोणी खात नाहीत उपवासाला नवरात्रीला, म्हणून मी ते फक्त मीठ, शेंगदाण्याचा कूट आणि आपलं बटाटाचा किस आणि व थोडंसं भगरीचं पीठ ॲड करून आम्ही इथे उपवासाचे बटाट्याचे भजे बनवलेले आहेत. तुम्ही पाहू शकताय बरं का. आणि एकदम छान आणि एकदम असे कुरकुरीत आपले बटाट्याचे भजे झालेले आहेत. आणि नेमकं भजे बनवताना लाईट गेलेली आहे. थोडासा व्हिडिओ थोडासा म्हणजे असं काय म्हणतात अंधार दिसतोय, कारण लाईट गेलेली होती भजे बनवताना. आणि एकदम छान इथे मी ना क्रिस्पी होईपर्यंत तळून घेते. आणि तुम्ही पाहू शकताय बरं का, छान इथे ना आपले कुरकुरीत उपवासाचे बटाट्याचे भजे तयार झालेले आहेत. छान आहे त्यांना मी उपवासाचे बटाट्याचे भजे बनवले आणि त्याच्यासोबत ना मी दही पण घेतलेलं आहे. आणि खूप छान लागतं बरं का. किंवा चटणी पण बनवू शकता, पण खूप म्हणजे असं घाई गडबड होती म्हणून मी काही चटणी बनवली नाही आहे. सर्वांचं आमचं फराळ वगैरे झालं आणि नंतर मी इथे ना भांडी वगैरे घासायला घेतलेले आहेत, कारण 4-5 पदार्थ बनवलं आहे म्हटले की नाही. मी 2 दिवसाचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे.
आणि म्हणजे असं काहीतरी आपण पदार्थ बनवलेला एक नवीन, इतके सारे भांडे पडत ना, भरपूर सारे भांडे पडतात आणि ते मी भांडे वगैरे घासून घेते. किचन ओटा तर मी अगोदरच क्लीनिंग करून घेतलेलं आहे. म्हणजे जेव्हाच्या तेव्हा जर आपण ना क्लीनिंग केलं ना, आपलंच हलकं होतं बरं का हे काम. आणि नंतर इथे मी छान अशी सर्व भांडी वगैरे घासून घेतली सर्वांचा फराळ झाल्यानंतर. आणि आजचा माझा ना, मी तुमच्याशी काय भरपूर सारे उपासाचे पदार्थ रेसिपी तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि तुम्हाला आजचा माझा सर्व रेसिपी कशा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.